सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केवळ धनुष्यबाणावर होणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणार आहे? विधिमंडळ पक्ष मोठा की मूळ राजकीय पक्ष? 31 आमदारांनी पक्ष सोडला की फक्त नेतृत्वाला विरोध केला? 10व्या अनुसूचीचा खरा अर्थ काय आहे? जर आमदार अपात्र होणार नसतील तर पक्षांतर बंदी कायद्याचा उपयोग नेमका कशासाठी? आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील अनेक राजकीय पक्षांच्या भवितव्यावर परिणाम करू शकतात का? नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद आता अंतिम टप्प्याकडे जाताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ कपिल सिब्बल यांनी अत्यंत सविस्तर युक्तिवाद मांडला आहे. हा युक्तिवाद फक्त शिवसेना पुरता मर्यादित नाही, तर भारतातील पक्षांतरबंदी कायदा, राजकीय पक्षांची रचना आणि निवडून आलेल्या आमदारांच्या अधिकारांबाबतही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतो. सिब्बल यांनी सुरुवातीला 2013 ते 2022 या संपूर्ण घटनाक्रमाची मांडणी केली. त्यांच्या मते 2013 आणि 2018ची शिवसेनेची पक्ष घटना वैध होती आणि त्याच पक्ष घटनेनुसार उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले होते. त्याच प्रक्रियेत एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. म्हणजेच ज्यांनी अधिकार दिले त्यांच्याच अधिकाराला नंतर आव्हान देण्यात आले, असा त्यांचा मुद्दा होता. यानंतर त्यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या दोन स्वतंत्र संस्था आहेत. एखाद्या पक्षाचे निवडून आलेले आमदार म्हणजेच तो पक्ष होत नाही. पक्षाची घटना, संघटना आणि अधिकृत नेतृत्व हे वेगळे असते, तर विधिमंडळ पक्ष हा केवळ विधानसभेतील त्या पक्षाचा गट असतो. त्यामुळे आमदारांना स्वतःहून पक्षप्रमुख बदलण्याचा किंवा अधिकृत व्हीप बदलण्याचा अधिकार नाही, असा दावा करण्यात आला. याच संदर्भात कपिल सिब्बल यांनी 10व्या अनुसूचीचा आधार घेतला. त्यांच्या मते जेव्हा 31 आमदार सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले तेव्हाच त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वच्छेने सोडल्याचे त्यांच्या कृतीतून दिसत होते. जर अशा परिस्थितीत अपात्रता लागू होत नसेल तर पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देशच निष्फळ ठरेल, असा त्यांचा युक्तिवाद होता. त्यांनी असा आरोपही केला की विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग नंतरच हा संपूर्ण घटनाक्रम पूर्वनियोजित झाला होता. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटून अजय चौधरी यांची नियुक्ती केली होती आणि उपसभापतींनीही त्या निर्णयाला मान्यता दिली होती. त्यानंतरही शिंदे गटाने स्वतःचा गटनेता आणि नवीन व्हीप नेमला. ही प्रक्रिया कायद्याच्या विरोधात असल्याचे सिब्बल यांनी सांगितले. सुनावणी दरम्यान न्यायालयानेही काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. त्यापैकी एक प्रश्न होता की निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाचे असते की विधिमंडळ पक्षाचे? सिब्बल यांनी उत्तर दिले की चिन्ह हे मूळ राजकीय पक्षाचे असते. आमदारांच्या बहुमतावर त्याचा अधिकार ठरत नाही. दुसरा प्रश्न असा होता की राजकीय पक्षातील बहुमत मोजण्याचे स्पष्ट निकष निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये किंवा पक्ष घटनेत आहेत का? या प्रश्नावर पुढील सुनावणीत अधिक चर्चा अपेक्षित आहे. यावरून न्यायालय केवळ घटनाक्रम नव्हे तर व्यापक घटनात्मक तत्वांचाही विचार करत असल्याचे दिसत आहे. सिब्बल यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी वेळेत निर्णय घेतला असता तर पुढील अनेक राजकीय घडामोडी वेगळ्या असू शकल्या असत्या. विलंबामुळे 10व्या अनुसूचीचा उद्देशच कमकुवत झाला, असा त्यांचा दावा आहे. मात्र ही या प्रकरणाची केवळ एक बाजू आहे. शिंदे गटाची भूमिका यापूर्वी अशी राहिली आहे की त्यांनी पक्ष सोडला नाही तर पक्षाच्या नेतृत्वाविरोधात भूमिका घेतली. तसेच निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी घेतलेले निर्णय कायदेशीर प्रक्रियेनुसारच झाले, असे त्यांचे मत राहिले आहे. या भूमिकेवर न्यायालयात पुढे सविस्तर युक्तिवाद होणार आहे. याच कारणामुळे या प्रकरणाचा निकाल आधीच गृहीत धरणे योग्य ठरणार नाही. सर्वोच्च न्यायालय दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, उपलब्ध पुरावे आणि घटनात्मक तत्वांचा विचार करून निर्णय देईल. या खटल्याचा परिणाम केवळ शिवसेना किंवा धनुष्यबाण चिन्हापुरता मर्यादित राहणार नाही. भविष्यात कोणत्याही पक्षात मोठी फूट पटल्यास राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष आणि पक्षांतरबंदी कायदा यांचे परस्पर संबंध कसे पाहायचे यासाठी देखील हा निर्णय महत्त्वाचा संदर्भ ठरू शकतो. म्हणूनच महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. आता सर्वांची नजर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे आहे, कारण हा निकाल केवळ चिन्हाचा नसून भारतीय लोकशाहीतील पक्ष व्यवस्थेच्या भविष्यासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.